माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मातोश्री कैलासवासी विटाबाई वाकळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जीवन हे सुंदर आहे या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी हे व्याख्यान सादर केलं। प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। खरं तर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एखादं कीर्तन आयोजित करावं, प्रवचन आयोजित करावं असा प्रघात आहे। परंतु अजय महाराज बारसकर आणि सगळ्या मित्रमंडळींनी असं ठरवलं की या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं काही वेगळा प्रयोग, काही वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला करता येईल का। आणि या निमित्तानं गेले 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बाबासाहेबांचं आणि माझंही फोनवरती बोलणं झालं आणि जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधावा अशी आमची चर्चा झाली। पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो माहोल असतो तो खरं तर असा वैराग्याकडे जाणारा असतो। या मांडवात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आयुष्य किती क्षणभंगूर आहे। कालपर्यंत माणसं आपल्यामध्ये होती, आता नाहीयेत। काय माणसाच्या जगण्याचं खरं आहे ही अशी वैराग्याची भावना घेऊन आपण खरं तर या मांडवातून जात असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये अजय महाराजांचं, बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जगणं किती सुंदर आहे हे आपण सांगायला हवं। मृत्यू हे सत्य आहे, मृत्यू कुणालाही चुकलेला नाही। रामकृष्ण जन्माला आले त्यांनाही जावं लागलं, ज्ञानोबा तुकोबा जन्माला आले त्यांनाही जावं लागलं। जगात असं कुणीच नाहीये की जे जन्माला आले आणि चिरकाल इथेच टिकणार आहे। आणि मग त्याची भीती का, त्याचं दुःख का? हा माणूस म्हणून ते दुःख असणं हे आपण समजू शकतो, पण त्यात किती अडकावं? त्या दुःखाच्या पलीकडे जाऊन गेलेल्या माणसांच्या स्मृतींना उजाळा देत देत जगण्याची नवी प्रेरणा, त्यांनी घालून दिलेले आदर्श, त्या मार्गावरती चालण्याचा आपण केलेला प्रयत्न, या अनुषंगानं या सगळ्या कार्यक्रमांकडे पाहता येईल का अशी दृष्टी या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी बोलत असताना मला आज पुन्हा एकदा तेच सांगायचंय की या निसर्गाच्या समोर आपलं सगळ्यांचं आयुष्य फार क्षणभंगूर आहे। एका स्मशानभूमीवर तर असं वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, बस मैंने आते आते जिंदगी गुजारली। आमची सगळ्यांची मंजिल, आम्हाला सगळ्यांना तिथंच पोहोचायचंय, पण तिथं जाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना हा जगून घेतला आम्ही। तिथं पोहोचेपर्यंतच जगता येतं। आणि देव इतका चांगुलपणानं वागलाय ना तुमच्या माझ्यासोबत, देवाच्या आपल्यावर खरं तर खूप उपकार आहेत। जन्माला येण्याची बातमी देव 9 महिन्या आधी सांगतो। कुणीतरी जन्माला येणार आहे, तुमची तुमची तयारी ठेवा, काय असेल डॉक्टर वगैरे, पैसे पाणी जरा जपून। कुणीतरी जन्माला येणार आहे याची बातमी देव आपल्याला 9 महिन्या आधी सांगतो, पण आपण जाणार आहोत याची बातमी 9 मिनिट तर आधी कळते का? आणि समजा देवानं जर आपल्याला 9 महिने आधी पत्र पाठवलं असतं, तुमचा उरकलंय, हिशोब करून घ्या, 9 महिन्यानं अमुक अमुक दिवशी तुमचं ठरलेलं आहे, आणि असं पत्र आल्यावर आपण जगलो असतो का पुढं? देवानं जर अगोदर आपल्याला कळवलं असतं की बाबा रे तू या दिवशी जाणार आहे, माणसं जगलीच नसती। देवाचे प्रचंड उपकार आहेत आपल्यावरती। आणि या जगण्यातली क्षणभंगुरता निसर्गानं माणसाला वारंवार दाखवून दिली आहे की बाबा रे या सगळ्या सृष्टीमध्ये तुझं जगणं क्षणभंगूर आहे।
दुसरा एक उपकार आहे देवाचा आपल्यावरती, की जे काही कमवलंय ना ते सगळं इथं ठेवून जावं लागतं. आणि समजा देवानं जर अशी सुविधा दिली असती, बाबांनो कमवलंय ते तुम्हाला वर घेऊन जाता येते, काय स्पर्धा लागली असती हो. बरं आपण काय सोयीनं नेलं असतं का वर? जाता जाता ह्याचं उचलता येतंय का, त्याचं उचलता येतंय का? आणि एखादा लईच माग लागला असता तर म्हणले असते तुझं आहे ना आणि ये वर न्यायला. दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे, एक तर कमवलेलं ठेवून जा, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जा. एक तर ठेवून जावं लागतं, नाहीतर वाटून जावं लागतं. वर घेऊन जायची सुविधा अजून उपलब्ध नाही. आणि तुकोबारायांना कळालं हो की वर घेऊन जाता येत नाही, वाटून टाकलं तुकोबारायांनी. पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि इतक्या सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. मी तर नेहमी सांगत असतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि बरं ते कर्ज माफ करताना कुठं फ्लेक्स लावला नाही, कुठं बॅनर लावला नाही, कुणाला रांगेत उभं केलं नाही, कुणाला ऑनलाईन करायला, हे बुडून टाकलं सगळं. त्याचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या साहित्यात कुठं केला नाही की लय लोकांचं कर्ज होतं आणि बुडून टाकलं, सोडून दिलं सगळं. मिरवत नाहीत तुकोबा. तुकोबारायांचा आणखी एक हेवा वाटतो ज्यातून आपल्याला आपलं जगणं सापडून जाईल. तुकोबारायांना विचारलं, तुकोबा आयुष्यभर तुम्ही हे अभंग लिहित राहिला, गाथा लिहिली, काय कमवलं तुम्ही आयुष्यभर? आपल्याला माणसं प्रश्न विचारतात, आणि काय काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? आणि तुकोबारायांना सुद्धा विचारलं, काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? तुकोबाराय म्हणाले, कौतुक वाटे झाली या वेचाची. तुकाराम महाराज म्हटले, जगाला काय वाटतं मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला कौतुक वाटतं. हे बघा, जगाला कौतुक वाटेल आपलं अशी आशा आता तुम्ही सोडून द्या. पण ज्या दिवशी तुम्ही आरशात बघाल त्या दिवशी आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इथं माऊलीमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता. आमची केडगावची विडगावची सगळी माणसं तिथं आलेली. आणि नगरमध्ये पहिल्यांदाच असं व्याख्यानाला आई वडील पण माझे आलेले होते. आणि व्याख्यान झाल्यानंतर मित्रमंडळी यायचे, भेटायचे. आणि माझ्या आई वडिलांना इतकं कौतुक वाटायचं. आणि घरी गेल्यानंतर माझी आई म्हटली, तू बोलल्यानंतर लोक तुला भेटत होती, मला फार कौतुक वाटलं तुझं. मग वडिलांनी मला जवळ घेतलं, म्हटले, राजा लोक तुझं कौतुक करतात ना, याचं मला पण कौतुक वाटलं, पण ते कौतुक तुझ्या 2 तासाच्या परफॉर्मन्सचं होतं. 2 तास तू जे स्टेजवरती बोलला ना, त्याचं ते कौतुक होतं. त्याचं कौतुक आहे, याचा आम्हाला आनंद आहे. पण आयुष्याच्या वळणावरती कधी जर मागं वळून बघशील तर तू जे जगला त्याचं तुला कौतुक वाटलं पाहिजे. जगाला कौतुक वाटेल नाही वाटेल ती पुढची गोष्ट आहे. आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. असं डोळ्यात डोळे घालून बघितलं ना आरशात, आपली मान शर्मेनं खाली जाता कामा नये. इथपर्यंत पोहोचलो आम्ही, आमच्या ताकदीनं पोहोचलो, कष्टानं पोहोचलो, मर्जीनं पोहोचलो, भगवंताच्या बापदाद्याच्या आशीर्वादानं पोहोचलो. जे काही केलं ते कष्टानं केलं, स्वाभिमानानं केलं. हा भाव कायम आपल्या मनात असला पाहिजे. मला वाटतं त्यानं जगणं सुंदर होऊन जातं. देण्याची दानत असली पाहिजे. आपल्याकडं एवढी मोठी पार्श्वभूमी हो, काय मागायचं देवाकडं, काय मागायचं? तर तुकोबारायांनी काय मागितलं हो देवाला? हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. आणि तुकोबारायांना विचारलं देवानं, काय मागायचंय ते मागा. तुकोबाराय म्हटले, काय नाही, तुझा विसर होऊ देऊ नको, एवढं दान दे म्हटले. आणि मग देवानं विचारलं आणि दिलं हे दान, आणि काय कराल? तुकोबाराय म्हटले, गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी. माझ्या आयुष्याची पुंजी जर काय ना, आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील, ही आमच्या आयुष्याची पुंजी आहे. आणि मग तुकोबारायांना विचारलं, थोडंफार धन बिन काय, मुक्ती काय देऊ? तुकोबा म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा संत संग दिही सदा. देवा धन नको, संपत्ती नको, ती तर आम्ही उधळून टाकली. द्यायचंच असेल ना, तुझी संगत दे, याच्यापेक्षा काही नको. आणि काय म्हटले शेवटी तुकोबाराय? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. खुशाल जन्माला घाल, पण आट एवढी आहे, तुझी संगत, संतांची संगत मात्र आम्हाला आयुष्यभर लागू दे. मला वाटतं ही देण्याची दानत आहे ना, ही साधू संतांकडनं शिकलं पाहिजे. भगवंताकडं काय मागायचं हे साधू संतांकडे. आपलं काय हो, काय मागावं आपण देवाकडं? एक जणाला देव प्रसन्न झाला, म्हणला काय मागायचंय ते माग. म्हणला देवा एक गाडी दे म्हणला.
देव म्हणला ठीक आहे तुला एक गाडी देईल, पण शेजारच्याला 2 देईन. आणि म्हणला काय संबंध, मला प्रसन्न झालाय, मला विचारलंय, शेजारच्याला 2. बघ बाबा तुला जमतंय तसं कर म्हटलं. नाही म्हणला मग गाडी नको, मला एक बंगला दे. म्हणला तुला 1 देईन पण शेजारच्याला 2 दिला. हे म्हणला गाडी नको बंगला नको. म्हणले मग पाहिजे काय. म्हणला माझा 1 डोळा जाऊ दे म्हणला. म्हणला का. म्हणला ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. ही आमची मागण्याची वृत्ती हो भगवंताकडे. आम्ही धड इतरांसाठी काही मागूही शकत नाही आणि कुणाला काही देऊही शकत नाही. ते तुमच्याकडे बघा ते जुन्या काही माणसं यायची आणि साड्यांच्या बदल्यात भांडी द्यायची. आठवतंय का. आता येतात की नाही मला माहित नाही, आम्ही लहान असताना ते यायची. आणि मग एक असा भांडी विकणारा आला आणि त्या बाईला म्हटला बाई भांड घ्यायचंय का साड्यांच्या बदल्यात, जुन्या साड्या दे. त्या बाईला ते भांड खूप आवडलं. म्हणली बघ हे भांड किती साड्या द्यावे लागतील. मोठं पातेलं बाई 4 तर साड्या द्याव्या लागतील. बाई म्हणली याला कुठं 4 असतेच होय, नव्या कोऱ्या साड्या आहेत माझ्या 2 देईल बघ. तो म्हणला बाई नाही परवडत, एवढं मोठं पातेलं 2 साड्यात कसं द्यायचं, 3 तर दे. बाई म्हणली 3 नाही काय ना 2 मध्ये द्यायचंय का दे. आणि तिथून रस्त्याच्या बाहेरून एक थोडीशी मानसिक दृष्ट्या स्टेबल नसलेली एक वेडसर मुलगी तिथून चाललेली होती. तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि तिनं त्या बाईकडे बघितलं आणि म्हटली बाई मला जरा खायला देशील. बाईनं तिच्याकडे अशी नजर फिरवली, इथं माझं काय चाललंय 2 साड्या द्यायच्या का. तिनं तुझं काय म्हणली भाकरीचं. तिनं राग आतून शिळ्या भाकरी आणल्या त्या पोरीच्या हातात ठेवल्या, म्हणली जा तिकडं. ती पोरगी झाडाच्या खाली जाऊन बसली आणि ती शिळी भाकर चावून खात होती. शेवटी या बाईनं पातेलं विकणाऱ्याला परत विचारलं, ए बाबा देतो का ठेवते तुझं पातेल. बरं बाई दे म्हणली 2 साड्या दे आणि घे हे पातेल. 2 साड्या दिल्या, पातेलं घेतलं. या बाईला जग जिंकल्याचा आनंद झाला. 2 साड्यात एवढं मोठं पातेलं भेटले. आणि ज्यानं पातेलं दिलं तो माणूस त्याचं गाठोडं बांधलं आणि झाडाखाली बसून जी पोरगी शिळ्या भाकरी खात होती, तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते, हा गेला गाठोडं तिच्या समोर ठेवलं. म्हणला बाई अंगावर कपडा नाही, ह्या गाठोड्यातून तुला आवडन ती साडी घे म्हटलं. जिला आता आनंद होत होता की 2 साड्यात एवढं मोठं पातेलं घेतलंय, तिनं तो प्रसंग बघितला आणि हातातलं पातेलं सुद्धा जड वाटायला लागलं. तिला वाटलं की या पातेलं विकणाऱ्या या माणसाच्या समोर मी किती शूद्र आहे, किती छोटी. लक्षात घ्या, द्यायला ऐपत नाही लागत, द्यायला दानत लागते साहेब. आपण म्हणतो द्यायला ऐपत लागते, ऐपत नाही, द्यायला दानत लागते. परमेश्वरानं 2 हात दिलेत आपल्याला आणि देव इतकं सुंदर प्रयोजन आहे ना प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं. देवानं द्यायचाच असता असा मुंडक्यातनं 1 दिला असता, तुझं तू भागून घे म्हणलं असतं. पण देतानाच त्यानं 2 हात दिलेत. एक जर घेण्यासाठी आहे तर दुसरा हात देण्यासाठी आहे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. असे तोडून घ्यायचे देणाऱ्यांचे हात, तोडून नाही घ्यायची, ती देण्याची वृत्ती आपल्यात आत्मसात करायची. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची वृत्ती आत्मसात व्हावी. असं देता आलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही तुमच्याकडे आहे ते सगळं वाटून टाका. तुम्ही म्हणाल कशाला इथं व्याख्यानाला आलं. सगळं देऊ नका, पण तुमच्या दारात जर बाग फुलून आली त्यातली 2 फुलं इतरांना देऊन बघा. तुमचे सूर जुळून आले 2 गाणी इतरांसाठी गाऊन बघा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, ओंझळवर पाणी इतरांना देऊन बघा. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली ना, तशाच मानावर करून बघू नका. जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तर वरती उचलून घेता येईल का. मला वाटतं याच्यासाठी आपला प्रयत्न असावा. जगणं कधी सुंदर होतं माहित आहे, इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी जर हात पुढे सरसवले तर भगवंत आपल्यासाठी हात पुढे करतो आणि सांगतो की चल झालं तुझं जगणं सुंदर. मला वाटतं ती देण्याची वृत्ती आत्मसात करता येईल का. बघा सुख आनंद देव इतका भारी आहे ना, दुःख विकता येतं का. आपल्याकडे लय दुःख झाले आणि विकून टाका बाजारात, आणि एखाद्याकडे लय आनंद झालाय त्याच्याकडनं थोडा आनंद विकत घेऊ.
आनंद विकत घेता येत नाही, आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही. आनंद, सुख या सगळ्या संकल्पना अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. हे तुमचं आहे. पण दुर्दैवानं हे आपलं इतरांच्या क्रियाप्रतिक्रियांवरती अवलंबून आहे. इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात, कसं बोलतात, याच्यावरती आपला आनंद वगैरे अवलंबून राहिला. परवा आमच्या एका गुरुजींना एकानं विचारलं, लांडगे साहेब, ते म्हटले की आनंदी राहायचा काही मंत्र आहे का म्हणले. ते म्हणले मला खरं सांग, तुला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचंय, मग त्याच्याहून ठरवू म्हटले आपण काय. आपल्याला आनंदी राहायचं नाहीच आहे, आपण किती आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचंय. फिरायला गेल्यानंतर लोक तिथलं काहीच बघत नाही. सेल्फी घेऊन स्टेटसला टाकता येते का, त्याच्यात ते खुश असते. आणि बरं ते स्टेटस ठेवल्यानंतर सुद्धा आहे ना, ज्यानं बघावं त्यानं जर बघितलं नाही ना, मग तर असलं दुःख होतंय, लका एवढं ठेवलं आणि त्यानंच बघितलं नाही. आनंद आमचा नाहीच आहे, फक्त आम्ही आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यात आमची मजा आहे. मला सांगा ताई, आता हल्ली लाईट फार जाते, बरोबर आहे, आणि लाईट गेल्यावर तुम्ही पहिलं काय करता, घरात काय शोधता, काडीपेटी शोधता. काडीपेटी नंतर शोधता, त्याच्या आधी काय करता माहितीये का, शेजारच्याची आहे का नाही बघता. आणि शेजारच्याची असली तर किती दुःख होते, आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटतंय. शेजारच्याची असली तर ते सगळ्यात इतकं टेन्शन येतंय, बाई आपलीच गेली आणि त्यांची तर आहे, आणि त्यांची गेलेली असल्यावर इतकं बरं वाटतंय ना, जाऊ सगळ्या गावाचीच गेली म्हणते, आपलं काय. तर दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद जो आहे ना तो आपला असला पाहिजे. असं कसं चालेल मला सांगा. साधू संतांना कळालं की जगण्यातली मजा काय, इतरांना सुखी करण्यासाठी, इतरांना समाधानी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे ज्ञानोबा तुकोबांकडनं शिकावं. अरे मागायची वेळ आली तर काय बोलले हो ज्ञानोबा, मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा म्हणाले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. केवढा मनाचा मोठेपणा आहे. हा मनाचा मोठेपणा आपल्याला कुठेतरी बाळगता येईल का. बघा, मला आहे ना ज्ञानोबा आणि भगवान श्रीकृष्ण हे जगातले सगळ्यात श्रेष्ठ वक्ते वाटतात महाराज. आपल्याला उगाच अभिमान वाटतो की आपण फार भारी बोलतो, पण काय ते ज्ञानोबा आणि काय भगवान श्रीकृष्णाचं अफाट वक्तृत्व आहे बघा. गीता कुठं सांगितली हो, असा मस्त वेल्वेटचा गादी असलेला डायस, मस्त अशी खुर्ची, ढोरे साहेबांची मस्त साऊंड सिस्टीम कुरुक्षेत्रावर, आणि सगळ्यांना समोर आलेल्यांना मांडव, असं होतं का. भगवान श्रीकृष्णानं गीता काय ऑडिटोरियम मध्ये सांगितली का तिकीट लावून. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुरुक्षेत्रावर, जिथं आता क्षणार्धात शंख फुकले जातील, जगातले सगळ्यात महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, रक्ताच्या थाळव्यात कोसळतील. अरे जन्म आणि मृत्यूचा जिथे खेळ होणार आहे त्या कुरुक्षेत्रावरती भगवान कृष्ण गीता सांगतो, जगाचं जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. आणि काय अफाट ताकद आहे भगवान कृष्णाच्या गीतेमध्ये. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला कृष्ण हातात शस्त्र उचलायला सांगतो. काय अफाट वक्तृत्व असलं पाहिजे भगवान कृष्णाचं. मला हेवा वाटतो कृष्णाचा. अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आहे. आणि दुसरे आहेत ज्ञानोबा, आणि ज्ञानोबांचं सुद्धा काय वक्तृत्व आहे. इथं आपल्यापैकी कुणा असं प्राध्यापक आहे का, त्यानं पालकांना सांगायचं हे पोरग उद्यापासून माझ्याकडे पाठवा, खात्रीनं सांगतो बोर्डात पहिलं येईल. कूलर बंदच ठेवा, जरा बरं वाटतं, गरम नाही होऊ देत मी कुणालाच, कूलर बंदच राहा. आपल्यापैकी कुणी असं प्राध्यापक आहे का की ज्याला असं वाटावं की त्यानं खात्रीनं सांगावं की अमुक एका व्यक्तीला माझ्याकडे पाठवा, ते सुखी होतंय. हा, पण बघा ज्ञानोबांची कसला कॉन्फिडन्स आहे बोलण्यामधला. ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. अरे प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो, आमच्याकडे लक्ष द्या, सगळ्या सुखास पात्र व्हाल. कसला कसला कॉन्फिडन्स आहे, कसला आत्मविश्वास आहे.
आणि हा आत्मविश्वास येतो कुठून? आयुष्यभर दुःख यातना सहन केल्या, दुःखाचा साधा उश्वास सुद्धा ज्ञानोबांनी बाहेर टाकला नाही हो. जगाने यातना दिल्या, दुःख दिल्या, पण ज्ञानेश्वरी मधल्या एका सुद्धा उवीमध्ये ज्ञानोबा दुःख व्यक्त करत नाहीत. जो जे वांछील तो ते लाभो म्हणून जातात. चला ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आणि मागताना सुद्धा किती निर्मळ मनानं मागितलंय, असं लाचार होऊन मागितलं नाही. पाया पडतो देवा आणि द्यावंच लागतंय बरं का. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडला, याच्यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तोषो निमज द्यावे पसाय दान हे. आणि शब्द काय काय, एक एक शब्द बघा. मैत्र जीवांचे, आता व्हॅलेंटाईन डे फ्रेंडशिप डे आला तेव्हा माऊली म्हटले मैत्र जीवांचे. या पृथ्वी तलावावरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत आहेत. केवढा मनाचा मोठेपणा आहे हा. मला वाटतं हे समजून घेता येईल का? येणाऱ्या पिढीला सांगताय. मी आज हात जोडून सांगतो, मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सांगतो, येणाऱ्या पिढीला जर शाश्वत सुख, शाश्वत आनंद आणि त्यांचं जगणं सुंदर व्हावं असं जर वाटत असेल ना, तर ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा त्यांच्या समोर ठेवा. त्यांना जवळ घेऊन सांगा ज्ञानोबा काय म्हणतात, तुकोबा काय सांगतात. अरे काय भाषा आहे ज्ञानोबांची. कसं बोलावं हे जरी कळलं नाही या लेकरांना तरी जगणं सुंदर होऊन जाईल. काय बोलले व ज्ञानोबा. ज्ञानोबांची भाषा बघा काय. बाहेर जग तुम्हाला बाळासाहेब म्हणल, घरी गेल्यावर आई काय म्हणते, बाळू. आई उकाराची भाषा बोलते. आई जशी उकाराची भाषा बोलते ना, तशी उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. आणि काय म्हणतात ज्ञानोबा, ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू. अवगुण या शब्दाला सुद्धा माऊलींनी अवगुणू म्हणावं. किती प्रेम, कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हटले कसं बोलावं, साच आणि मवाळ, मितुले. अरे काय गोड शब्द आहे. चांगलं बोला असं माऊली सांगतात. आम्हाला चांगलं बोलता सुद्धा येत नाही हो. ते डॉक्टर एक पेशंट चेक करायला आलते आणि पेशंटला सांगत होते, जरा चांगलं चुंगलं खात जा, 2 पैसे खाण्यापिण्यावर खर्च कर, तब्येतीची काळजी घे. बायको बाहेर पडत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खाण्यापिण्यावर रुपये खर्च करत नाही. मग म्हणली असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावे लागते. कसं बोलावं. आम्ही चांगलं बोलणार आहोत की नाही. चांगलं बोलावं, चांगलं वागावं. मला वाटतं हे आम्ही समजून घ्यायला हवं. येणाऱ्या पिढीला कोणता विचार द्यायचा ते ठरवा. या पोरांना भरभरून वेळ द्या, त्यांच्यासोबत बोला, त्यांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा. या लेकरांना सांगा तुमच्या बापानं किती कष्टातनं संसार उभा केला. बापानं सांगावं तुझ्या आईनं किती कष्ट केले. आपण जर लेकरांच्या समोर एकमेकांना नावं ठेवणार असू तर पोरांना काय आदर्श आम्ही निर्माण करणार आहोत. एकमेकांचं कौतुक करायला शिका. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि चुका कानात सांगायच्या असतात. आपण उलट करतो. आपण चुका 4 चौघात सांगतो आणि कौतुक कानात करतो. पाहुणे जर आले ना, पोरांचं कौतुक करा. पाहुण्याच्या पुढे पोरांना नावं ठेवू नका. पाहुणे येऊन बसले, पोरग तिथं उड्या मारते ना, लगेच म्हणायचं ओ आमचा दादा इतका अभ्यास करतो ना. दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसतंय. ते सिद्धच करतंय. आईनं सांगितलंय लय दादा अभ्यास करतं ते लगेच. आणि तुम्ही जर म्हणले ना इतकं बावळट आहे, ते बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी टाकीन, लेसला लेस बांधील. आपण मूर्ख आहोत हे सिद्ध करायची एकही संधी पोरग सोडत नाही. तुम्ही ठरवा त्यांना कुठे घेऊन जायचं. तुम्ही ठरवा त्यांना काय विचार द्यायचा. 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण कॉमन सेन्स नावाची एक गोष्ट असते, ती पोरांच्या ठाई निर्माण होईल का याचा थोडा विचार करा. मार्क भरपूर येतो पण कॉमन सेन्स नाही. ते एक जण म्हणला गोष्ट सांगा. मी म्हणलं ससा कासव, आणि ते ससा कासवाच्या गोष्टीमध्ये ससा झोपला आणि कासव जिंकलं. आणि मी म्हटलं आपल्या सगळ्यांना ही गोष्ट आहे. ही गोष्ट सांगितल्यावर मी विचारलं आणि काय शिकला गोष्टीतून. त्यांना मामा एकच शिकलो. म्हणला काय. म्हणला रेस हारली तरी चालेल पण दुपारची झोप कंप्लीट झाली पाहिजे. काय कॉमन सेन्स नावाची एक गोष्ट असते माहिती. ती अशी वरवरच्या तुमच्या गुणपत्रिकेला आलेली जी गुणांची सूज आहे यातून नाही निर्माण होत. पोरांना समाज दाखवा, समाजातले प्रश्न सांगा, त्या समाजातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवावी, त्याच्यासाठी धडपड करणं काय हे समजून सांगा. छोट्या छोट्या संकटांच्या समोर पोरं गर्भगडीत होणार नाहीत याच्यासाठी त्या पोरांच्या मनगटात रग निर्माण करा. मला वाटतं मस्त जगणं होऊन जाईल. संकट सगळ्यांच्या आयुष्यात आहे हो.
पण त्या संकटातून मार्ग काढत काढत पुढे कसं चालायचं हे पोरांना शिकवलं पाहिजे. तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कमी संकट आली का? अनेक संकट आली, पण राजा कधी गर्भगळीत झाला नाही. मिर्झा राजेसोबत तह झाला, त्या तहामध्ये एक एक किल्ला मिर्झा राजेला परत द्यावा लागला. हे केवढं मोठं संकट होतं, पण राजे गर्भगळीत होत नाहीत, किल्ले देऊन टाकतात आणि औरंगजेबाला भेटायला जावं लागतं राजांना. बरं, जाताना राजे एकटे गेले नाहीत, एवढ्या एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. एखादा बाप असता तर म्हटला असता संकटात जायचंय, पोराला का नेऊ, पण संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आणि जाताना मधल्या प्रवासामध्ये संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही. आणि काय सांगितलं असेल शिवाजी राजांनी संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील शिवाजी? अरे शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं राजबिंडा संभाजी राजा बघितला आणि खुश होऊन संभाजी राजांना एक हत्ती भेट दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिले आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे या लोकांकडनं शिकावं, महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं. आयुष्यातल्या संघर्षाला छाती काढून सामोरं जाणं काय, हे इतिहासातनं शिकावं. पोरांना इतिहासामध्ये 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरांनो तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती इतिहास घडवा, ही प्रेरणा मात्र आपण आपल्या लेकरांना द्यायला हवी. मला वाटतं या संदर्भानं आपल्याला प्रयत्न करता येतील का? आपण काय मार्कांच्या हिशोबाने पोरांशी बोललो, अभ्यास करा अभ्यास करा. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, पोरं म्हणले ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतले एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? आणि म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी. मार्कांच्या पलीकडे जाऊन या लेकरांसोबत कधीतरी बोला, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्यासोबत स्पर्श असू द्या. काय पेरायचं ते ठरवावं लागेल. आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागते. सांगून जर आदर्श निर्माण होत असते ना, तर मग तुम्ही रोज घरीच भाषण ठेवले असते. हे जरा सांगा बरं पोरांना. नुसतं सांगून आदर्श नाही होत, आपण तसं वागावं लागतं. आमचा बाप असा वागला, आम्हाला असं वागून नाही चालणार. आदर्श निर्माण करायचे असतात आपल्या कर्तृत्वातनं. तो आदर्श आपल्याला निर्माण करता येईल का? तो आदर्श येणाऱ्या पिढीच्या समोर आपल्याला आपल्या कर्तृत्वातनं ठेवता येईल का? अरे शिवाजी राजे तसं जगले म्हणून शंभूराजे 2 पावलं काकणभर पुढे शिवाजी राजांच्या. आणि काय आई बापाला हेवा वाटत असेल, अरे काय पोरं जन्माला आली. संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर उभं केलं. ज्या संभाजी राजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला, त्याच संभाजी राजांच्या डोक्यावरती विदूषकाची टोपी घातली. ज्या संभाजी राजांच्या कानांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजी राजांच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं. ज्या संभाजी राजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्याच संभाजी राजांच्या डोळ्यात तप्त सळया सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागं पडल्या. आपल्या डोळ्यात कुसळ गेलं तरी वेदना होतात. राजांच्या डोळ्यात सळया घातल्या, डोळे भागे पडले. छाती काढून उभा आहे संभाजी राजा औरंगजेबाच्या समोर. आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतोस? आमच्या हातातल्या बेड्या काढ.
ज्या क्षणाला संभाजीच्या हातातल्या वेड्या काढशील त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलाद है लेकिन सब गदों की फौज. कुणाच्याही पोटी महाराज चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आपली पेरण तशी लागते. अरे आमचा बाप दादाने कष्टानं कमवलो, आम्ही सुद्धा आमच्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालू. पोरांना वाटलं पाहिजे. आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देणार नाहीत आणि रडूही देणार नाहीत. जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, पण योग्य ठिकाणी खर्च करायची दानत ठेवा. जे कष्टानं आणि तुमच्या मेहनतीनं कमवता येईल ते कमवा आणि कायम मनात भाव ठेवा. सगळं इथं ठेवून जावं लागते. राजू शेठ माईक लय चांगलं आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? आता हा म्हणते गाडीच्या मागच येणार पळत, बाबा उद्या दुसरा कार्यक्रम आहे. काल कुणीतरी दुसरं बोललं, आज मी बोलतोय, उद्या या माईकवरती तिसरं कुणीतरी बोलेल. या खुर्च्यांवरती तुम्ही आत्ता बसलायत, कार्यक्रम होईपर्यंत घरी घेऊन जाता येणार नाही. आपण ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत, सांभाळायचं पुढच्या पिढीच्या हातात. लोक इष्टीत भांडतात तो जागेवरून, रुमाल टाकते म्हणते माझी जागा. अरे काय आता उतरायचंय तुम्हाला. तुम्ही 50 रुपयाचं तिकीट काढलंय, फक्त 50 रुपये संपले का उतरावं लागतंय. आपण आपल्या पुण्याईचं तिकीट काढून आलोय, संपली की उतरायचंय. इतकं साधं गणित आहे आयुष्याचं. कॉल आला का संपतंय सगळं. मग कशाचा अहंकार, कुठल्या गोष्टीच्या अहंकारात? काही काही लोक म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. अरे सांगता कुणाला? 15 वर्ष झाले बहिणीकडे गेलो नाही. अरे बोलता कुणाशी? बहीण गेल्यानंतर तुम्ही जाल साडी चोळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय आणि डोळ्यात पाणी. जिवंत आहे तोपर्यंतच जा. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, पण इतभर जागेवरून आयुष्यभर दोघं एकमेकांशी भांडत राहिले. अरे ज्ञानोबा ज्यावेळेस समाधीला जायला निघाले ना, निवृत्ती महाराज सुद्धा रडायला लागले. आणि निवृत्ती महाराज रडायला लागल्यानंतर नामदेवरायांनी विचारलं, निवृत्ती राया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय दुःख आणि का रडतात? निवृत्ती महाराज म्हणले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. अरे निवृत्ती महाराजांना सुद्धा वेदना होतात की भाऊ आता निघून चाललाय. आपण कुठल्या धुंदीत वावरतो? ते माणसं गेल्यानंतर मग ते व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आणि खाली मिस यू. नाही कळत त्या लोकांना की आता कुणीतरी आपल्याला मिस करतंय. नंतर मिस यू असं लिहिण्यापेक्षा जिवंत आहेत ना तोपर्यंत हातात हात द्या आणि सांगा विथ यू, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आणि जोपर्यंत जिवंत आहेत माणसं तोपर्यंतच बोलता येतो. गेल्यानंतर बाप जेव्हा जातो तेव्हा मुलगी येते, इष्टीतनं ओरडत येते, माझा बाप असा होता सांगते. बापाच्या छातीवरती डोकं ठेवते आणि सांगते, बाबा तुमची छकुली आली. बापाला नाही कळत की आता माझी मुलगी आली. जिवंत आहे तोपर्यंत जा, बोला. आई आणि बाप ह्या 2 गोष्टी अशा आहेत. म्हणजे आज मी कितीही म्हटलं, आपण सगळे जरी म्हटलं की बाबासाहेब तुमचं दुःख कमी व्हावं, परमेश्वर तुम्हाला ते सामर्थ्य देऊ या दुःखातून, खरंय आम्ही बोलू फक्त, पण आई बाप ही पोकळी कशानंही भरून निघत नाही. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला, असं सोन्याचं सिंहासन बनवलेलं होतं. सगळे राजे, कितीतरी लोक शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. ब्रिटिश सुद्धा अशी टोपी खाली घालून मुजरा करत होते. राज्याभिषेक झाला, सरदाराच्या पोटी जन्माला आलेले शिवाजी राजे छत्रपती झाले. आणि संध्याकाळी शिवाजी राजे आऊसाहेबांकडे गेले. जिजाऊसाहेब बसलेल्या होत्या. डोक्यातला मुकुट काढला, आईच्या पायाजवळ ठेवला आणि जिजाऊंच्या मांडीवरती डोकं ठेवून लहान मुलासारखं शिवाजी राजे रडायला लागले. म्हटले, आऊसाहेब आज शहाजीराजे असायला हवे. पोरगा छत्रपती झाला हे शहाजीराजांनी बघा. मला सांगा महाराज, कितीही मोठे झालो, सांगायचं कुणाला? तुम्ही जे कमवलं ते पाहायला जर तुमची आई नसेल, आपले वडील नसतील, मग हे वैभव दाखवायचं कुणाला, सांगायचं कुणाला?
आणि आपल्या खुशीमध्ये, आपल्या आनंदामध्ये ओतप्रोत भरभरून आनंद होतो. अशी दोनच माणसं जगात शिल्लक आहेत, एक आई आणि एक बाप. जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्याशी बोला, तोपर्यंत त्यांच्याशी संवाद ठेवा. देवाला सगळीकडे जाता नाही आलं म्हणून त्यांनी घरात आई बाप पाठवले. इकडे तिकडे त्यांना शोधायची गरज नाही. पोरींनो, मला सांगा, तुमचं सासर लई श्रीमंत आहे, पण ज्या दिवशी तुम्ही माहेरी जाता आणि माहेरावरून परत सासरी यायला निघता, तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, दुधाची बाटली घेऊन मागं पळते, बाई ते पिशवीतलं आजच्या दिवस तरी घेऊन जा, चांगलं दूध आहे. आईला वाटतं काय करून काही नाही त्या पोरीसाठी. अहो, आईनं नुसता गालावरून हात फिरवला ना तरी सुद्धा बरं वाटतं. आणि बहिणाबाई चौधरी दारात असणार एक वाटसरू, तो दारात येतो, बहिणाबाई त्याला तांब्यावर पाणी देतात, 2 घास जेवायला देतात, संसारातलं दुःख सांगतात. आणि बहिणाबाईंनी सांगितलेलं संसारातलं दुःख ऐकल्यानंतर वाटसरू विचारतो, अगं आई, एवढं दुःख आहे तुझ्या संसारात, मग का नांदते, का राहते इथं? बहिणाबाई म्हणतात, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. पोरगी जर आली तर तिला माहेर पाहिजे म्हणून इथं नांदते. तुमच्यावरती ओतप्रोत प्रेम करणारं जर कोण असेल ना तर तुमची आई आहे, तुमचा बाप आहे. माणसाचं बालपण कधी संपतं माहित आहे? तुम्ही शाळेत गेला म्हणजे बालपण संपत नाही, कॉलेजला गेला म्हणजे बालपण संपत नाही, तुम्ही अगदी म्हातारे झालात ना तरीही तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आता आपण मोठे झालो, आता हट्ट करायला माणूस उरला नाही, रागवायला माणूस उरला नाही, चिडचिड करायला माणूस उरला नाही. आई आणि बाप ह्या अशा 2 गोष्टी आहेत ना, ही एक वेगळीच प्रेमाचं रसायन आहे हो. तुम्ही पुरीला रागवा आईनं, तिला फारसं काही वाटत नाही, ती म्हणते चला आई काल पण रागवली होती. पण बाप रागू द्या बरं पुरीला. बापानं नुसतं ऑफिसला जाताना म्हणा दिदे, ती दिवसभर आईच्या मागं पळते. सकाळी बाबा ओरडले, मला दिदे म्हटले, रागानं बोलले. बाप रागवला तर पुरीला करमत नाही. एक वेगळं नातं आहे. बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण पुरीला कॉलेजला जायचं ना शूज घेते नवीन. स्वतःला कपडे घेत नाही पण पुरीला मात्र चांगला ड्रेस घेते. दिवसभर पुरीच्या लग्नात बाप असा फेटा घालून मिरवत असतो, कसला आनंद असतो चेहऱ्यावर. मान वर करून बाप फिरत असतो सगळ्या मांडवात. पण कन्यादान झालं ना मग मात्र अशी मान खाली घालतो, पुरीचा हात जावायच्या हातात देतो आणि शांत होऊन सांगतो, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली हो, सांभाळून घ्या पुरीला. दिवसभर डोळ्यातनं पाणी काढत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो बाप. एवढं प्रेम करणारं कोण आहे? माझं याच इथं बसलेल्या सगळ्या लहान पोरांना पुरींना सांगणे, ज्या दिवशी तुमचे आईबाप तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना त्या दिवशी आपलं जगणं सुंदर होऊन गेलं असं समजावं पोरांना. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बाबासाहेब महापौर झाले, आईला काय वाटलं असेल, अशी लाल दिव्याची गाडी आला असेल दारात, आईला बापाला भरभरून वाटलं असेल, अरे पोरगा नगर शहराचा महापौर झाला. असलं काहीतरी कर पोरींनो. तुम्ही कलेक्टर झालात ना लाल दिव्याच्या गाडीत याल, तुमचं दार उघडायला पण शिपाई असते. काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल, पोरगी कलेक्टर झाली. तुमच्या आई बापानं तुमच्यासाठी हेवा वाटावा, तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, एवढं मोठं आपल्याला होता आलं पाहिजे. तुम्ही ते डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकले ना, लातूरचे. रोज साहेब 4 सर्जरी मोफत करतात. आणि एक दिवशी एका कार्यक्रमात भेट झाली, म्हटलं डॉक्टर साहेब का बरं हे 4 सर्जरी रोज मोफत करता? ते म्हटले, लहान असताना माझी आई मला म्हणली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी आणली, दिली, आईनं परत सांगितलं धुतली, घडी घालून नेऊन दे, परत नेऊन दिली. आणि आल्यावर विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली होती? आई म्हणली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची मागणी. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडं एक साडी नसावी. डॉक्टर झालो, इतके पैसे मिळायला लागले, आता रोज नवी साडी आईला देऊ शकतो. पण एक दिवशी म्हटले, एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते आणि तिचं लग्न जमत नव्हतं. तिच्या बापाला आणि भावाला म्हणलं, तुम्ही या, मी ऑपरेशन करेल, प्लॅस्टिक सर्जरी करेल. भाऊ म्हणला, साहेब ही नटनट्यांची कामं, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. म्हणले, पैसे नाही लागत, तुम्ही या. मोफत सर्जरी केली. 6 महिन्यात पुरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. एका हातात पेढा होता आणि एका हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती.
ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे, पण हवेत तर चालत असतात. तरुण पोराला लाजवेल असं. आणि एक दिवशी बाबांना म्हटलं, बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार? पोरांनो, बापाला हवेत चालला वाटलं पाहिजे, इतकं मोठं आपण व्हावं. यासाठी आपल्या पोरांना वेळ द्या. पोरांनी आईबापाची जाण ठेवा. जन्म दिलेल्या आईवडिलांची जाण पोरांनी ठेवावी आणि आईवडिलांनीही पोरांना भरभरून वेळ द्यावा. पुण्यातलं घडलेलं प्रकरण सांगतो. परदेशात नोकरीला असलेला पोरगा पुण्यात कामानिमित्त आला. 2 वर्ष आईला भेटलेला नव्हता, संपर्क सुद्धा नव्हता. आणि पुण्यात आल्यावर त्याला वाटलं की आईला भेटून जावं. घरी भेटायला गेला, दार उघडत नव्हतं. तोडून दार उघडलं आणि आत गेल्यानंतर बेडवर बघतो तर आईचा सापळा पडलेला होता. वर्षापूर्वी आई मरून पडली, माहीत सुद्धा नाही. हातात मोबाईल आहेत आमच्या, नको त्या लोकांशी चॅटिंग करायला वेळ आहे, पण जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत बोलायला वेळ नाही. आपण इतके कृतज्ञ आहोत. आई गेल्यावर बापानं फोन केला एकाला, बाबांनो या तुम्ही 2 जण. एकच आलं. आईला अग्नी दिला आणि जायला निघालं. बाप म्हणला, मी 2घांना फोन केला, तू एकटाच आला? पोरगा म्हटलं, नाही दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ. दादा म्हटला, नाही मला महत्वाची काम आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी बघेल. आई बापाला सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी पोरं जर जन्माला येणार असतील तर साहेब याच्यात नेमका आमची पिढीचं कारणीभूत आहे का आमच्या मागच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत आहे, हे ठरवण्याची ही वेळ आलेली आहे. मुलांना वेळ द्या, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. आजही घरी गेलं ना आई जवळ घेते, गालावर ओठ लावते, तिच्या स्पर्शात मजा आहे. मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागले. त्यांच्यासोबत स्पर्श सुद्धा नाही आपला. साहेब 2-2, 4-4, 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. त्यांची फी भरणं आणि त्यांना पैसे पुरवणं एवढंच आईबाप म्हणून आमचं कर्तव्य नाहीये. त्यांना वेळ देणं, त्यांना विचार देणं, त्यांना संस्कार देणं हे आमचं कर्तव्य आहे. लांडगे साहेब, आम्ही पुण्याला शिकायला गेलो. नगरवरून आमची आई जेवणाचा डबा पाठवायची पुण्याला आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला जेवणाचा डबा असायचा. लय लांबचा काळ नाही. आता ज्या काळात एसटी होती, पुढच्या पिढ्यांना तुम्हाला सांगावं लागेल, एक काळ असा होता, लाल रंगाची एसटी होती, त्याच्यात एक कंडक्टर आणि एक ड्रायव्हर असायचा आणि त्या एसटीनं डबा यायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर 6च्या गाडीनं दिला असेल. 6च्या गाडीला आईचा डबा तयार होता. आई किती वाजता उठली असेल? 4-4:30ला उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा करून पाठवते. बरं, डबे काय असे महागाचे डबे नाही, फडक्यात डबे यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. आम्ही फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत जायचे, सोमवारी परत त्याच फडक्यांमध्ये डबे यायचे. मजा होती हो, वेळ होता, जगणं समृद्ध होतं, पैसे कमी होते. आता तुम्ही बघा पोरांचे डबे, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. या मुलांना काय विचार द्यायचा, यांना काय संस्कार द्यायचा, ते आपण कधी ठरवणार आहोत? ते ठरवण्याची खरं तर ही वेळ आहे. आपल्या मुलांना भरभरून वेळ देता येईल का, या संदर्भाने विचार करा. आईबाप म्हणून आपल्याला यांना प्रेम देता येईल का, या संदर्भाने विचार करा. येणाऱ्या पिढीला साधे साधे विचार छोट्या छोट्या गोष्टीतून देत. अहो, साधं जेवायला जर बसलं ना तर वडील सांगायचे पोरांनो ताटाला, आजोबा सांगायचे पोरांनो ताटाला पाणी फिरवा. मग आम्ही आजोबांना म्हणायचो ताटाला पाणी फिरवल्यावर काय अन्न पदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का? ते म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद फेकून द्यायचा नसतो. आजोबा सांगायचे जेवायला बसलात ना आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना.
जिनं शिजवलं त्या आईच्या आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्याचे पण आभार माना. काहींना ढिगाण आहे पण भूक लागत नाही. ज्यानं भूक दिली त्याचे सुद्धा आभार मानले पाहिजे. हा जो कृतज्ञतेचा भाव आहे ना, हा कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला हो. मला वाटतं ही कृतज्ञता येणाऱ्या पिढीला शिकवता येईल का, याच्यासाठी म्हणून प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींचे जे आपण मनात असं जड बनवून घेतलंय ना स्वतःला, नको नको ते लोक विचार करतात. ज्याचा काहीच संबंध नाही ना त्याचं पण लोक टेन्शन घेतात. एक जण म्हणला, काय ते सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्यायची गरज. अरे आता दिला, तुला काय टेन्शनची गरज आहे. हे म्हटलं याला काय हे पुरस्कार दे. अरे नको नको त्या गोष्टींचं टेन्शन, आणि त्या ज्याचा काहीच संबंध नाही त्याच्याविषयी तुम्ही एक विचार करून का अस्वस्थ होता. बरं, माणसाच्या अस्वस्थतेची कारणं इतकी क्षुल्लक आहेत ना. मोबाईलची बॅटरी लो असणं हे अस्वस्थतेचं कारण आहे. घरात पाहुणा आल्यानंतर पूर्वी बोलायचं, आता बोलतच नाही. आल्याबरोबर पाहुणा विचारतो, तुमच्याकडे छोट्या पिनचं चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे, त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. नको नको ते विचार करून अस्वस्थ होऊ नका. कुणाविषयी पूर्वगृहदूषितपणा मनात ठेवू नका. कुणी जर चुकलं असेल तर त्याला माफ करून टाका. आपलं जर चुकलं असेल तर चुकलं बुवा, एवढे दोन शब्द म्हणून थेट हृदयाला हात द्याला. चुकलं, परत नाही व्हायचं. किती सोपं आहे हो जगणं. एक तर माफ करा, नाहीतर माफी मागून मोकळे व्हा. पण आम्ही आशय पूर्वगृहदूषितपणा पहा, आपले गैरसमज आहेत ना, त्या प्रसंगातून एक साधा किस्सा सांगतो तुम्हाला. आता टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे, दुपारच्या वेळेला प्रचंड ऊन आहे, आणि तुम्ही झाडाखाली उभे आहात. झाडाखाली उभे आहात आणि तुम्हाला पाणी प्यायचं आहे. तुम्ही इकडं तिकडं शोधताय, पाणी भेटत नाही. आणि तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग आहे, आणि बिल्डिंग मधला एक माणूस पाण्याची बोटल घेऊन तुम्हाला खुणवतोय, हे अरे गार पाणी आहे, तुला पाहिजे का. तहान लागलेली असताना कुणीतरी पाणी विचारतंय. आता त्या माणसाविषयी तुमच्या मनात काय विचार असेल. काय माणूस भेटला बा, तहान लागली होती आणि आता ते पाणी देत आहे. तुम्ही घाई गडबडीत बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहिलात, आणि ते 15 मिनिटं खालीच आलं नाही. आणि आता काय विचार आहे मनात. कुठून याच्या नादाला लागलो आणि हे पाणी सुद्धा घेऊन येणार. आणि 15 मिनिटांनी ते डायरेक्ट लिंबू सरबतच घेऊन आले. नाही, तुम्हाला तहान लागली होती आणि पाण्याच्या ऐवजी म्हटलं जरा लिंबू सरबतच. आता काय विचार आहे त्या माणसाविषयी. देव माणूस भेटला, आणि अशा काळात लिंबू सरबत देणं, लिंबू 150 रुपये झाले होते. आणि तुम्ही ते लिंबू सरबतचा घोट घेतला आणि त्यात साखरच नाही, आंबट तोंड केलं. आता काय वाटतंय त्या माणसाविषयी सांग. कुठून याच्या नादाला लागलो, आणि तेवढ्यात त्यांनी खिशातून साखरेची पुडी काढावी. नाही, तुम्हाला शुगर बिगर असली म्हणून घेऊन आलो मुद्दाम, टाकू का. आता वाटतंय त्याला डोक्यावर घेऊन नाचू का, काय करू. असे समज गैरसमज छोट्या छोट्या प्रसंगातून आपण मनात घालून घेतलेत, आणि तशी दृष्टी करून आपण त्या लोकांकडे बघतो. हे मनातून बाजूला काढा. एकमेकांना प्रेम द्या, एकमेकांशी बोला. परत आपल्याला बोलण्याची संधी उपलब्ध नाही हे मनाला सांगून टाका. आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आपल्याकडे जे आहे ते इतरांना द्यायला शिका. किती द्यावं, जेवढं जमेल तेवढं द्यावं. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देता येईल का, ही भूमिका कायम आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मी साहेब असंच एका भाषणात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्या. आणि जाता जाता त्या 3 जणांना त्यातल्या सोन्याचा हंडा सापडला. आता सोन्याचा हंडा सापडल्यावर म्हटलं, आत्ताच आपण ऐकलंय, म्हणलं यातलं थोडं तरी दिलं पाहिजे. मग ते एकमेकाला विचारायला लागले, किती द्यायचं म्हणले यातलं समाजाला. मी म्हणलं, आता हे फुकटच सापडलंय देवाच्या कृपेनं, यातलं थोडं तरी म्हणलं आपण देवाला. म्हणलं द्यायचं किती. हातातली बांगडी आहे ना तेवढं गोल करायचा म्हणलं जमिनीवर. लक्ष द्या, हातातल्या बांगडी एवढा गोल करायचा, सापडलेलं सोनं वर फेकायचं, आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं म्हणलं देवाला देऊ, आणि जे बाहेर पडन ते म्हणलं आपला. दुसरा म्हणला, किती नालायक आहेस तू, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि हे एवढं छोटं वर्तुळ करायचं. वे म्हणलं याच्यात पडतंय का नाही पडतंय. म्हणलं मग छोटं नाही, म्हणलं अख्ख्या गावाला वर्तुळ करायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं, आणि जेवढं वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं देवाचं. तिसरा म्हणला, काय स्वार्थी म्हणलं तू, वर्तुळ बिरतुळ आखायच्या फंदात पडायचं नाही. म्हटलं मग
म्हटलं सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो? वर. आणि जेवढं वर राहील तेवढं देवाचं. काय माणूस चॅप्टर आहे हो. पण आपण किती हुशारी दाखवली, 2 वर्ष बाहेर तर फिरून दिलं का? असं खिडकीतनं लोक बघायची हो. जनावर रस्त्यावरती फिरतायत आणि आम्हाला जाता येत नाही. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे पोरांनो? माणूस. आणि कुणी जाहीर केलं? माणसानं जाहीर करून टाकले आम्ही हुशार आहोत. पण आपल्याला आपली नाळ निसर्गासोबत जोडून ठेवता आली नाही. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतकंच सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण शोधा. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? त्याच्यासारखा अभिनय तुम्हाला मला करता येईल का? तुम्ही मला म्हणले भाषण कर, मी 2 तास बोलन. पण तुम्ही म्हणलात आता आलाय तर एखादी कुस्ती करून जा. आपल्याच्यानं नाही जमणार. प्रत्येकाला नेमून दिलेलं काम आहे. अजय महाराजांनी कीर्तन करावं, बाबासाहेबांनी राजकारण करावं, लांडगे साहेबांनी पत्रकारिता करावी, राजू ढोरेंनी माईक सिस्टीम बघ. ठरलेलं आहे. प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. आपल्यात काय वेगळेपण आहे ते ओळखावं, मजा घ्यावी आपल्यातल्या वेगळेपणाची. आणि असा एकही माणूस नाही इथं बसलेला की ज्याला देवानं काहीच दिलं. प्रत्येकाला साहेब काहीतरी दिलंय. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी ज्यावेळेस पुण्यात शिकायला गेलो ना, आमच्या सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आमच्या कॉलेजचं गॅदरिंग होतं आणि म्हटले गॅदरिंगमध्ये भाग घेणार का? म्हटलं घेणार. म्हटले काय करणार? आता सर जसं सूत्रसंचालन करत होते, म्हटलं मी सूत्रसंचालन करतो. ते म्हटले तुला जर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जर MBA करायचंय ना, तू अशी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये. 10 पोरं गोळा करावी, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, त्यांना ती जबाबदारी द्यावी आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची म्हणजे आम्हाला नाचता येत नाही, गायला गळा लागतो, आमच्याकडे नरड आहे, करणार का? म्हटलं मग नाटकं म्हणजे बोलण्याच्या जवळ जाणारा प्रांत कोणता आहे? नाटकाचा प्रांत आहे. आणि मग सर आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं. आमच्याकडे एक बीडचं पोरग होतं. म्हणलं दादा आपण पुण्यात आहोत, नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हणलं काय होतंय? म्हणलं इथं लय अवघड आहे, बाणातला न कन्हाळातला न. इथं म्हटला कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं आहे, तू लिहायच्या फंदात पडू नको. आणि म्हणलं मग करायचं का? म्हणला पुरातन काळातली कथा शोधायची आणि त्यात कॅरेक्टर ढकलून द्यायची. आणि म्हणलं यानं काय होतं? म्हणलं आपल्यावर येत नाही. कुणी जर विचारलं हा डायलॉग असा कसा, म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही म्हणलं. मग आम्ही एक प्रसंग निवडला महाभारतातला, द्रौपदीचं वस्त्रहरण. आता यात काम करायला आम्हाला कॅरेक्टर पाहिजे होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्रौपदीचा रोल करायला मला मुलगी पाहिजे होती. मी जरा बोलणारा मुलगा, वर्गातल्या 5-6 पोरांना घ्यायचो, मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग म्हणायचे. मग मी त्यांना म्हणायचो तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? एक 5-6 मुली हात वर करायच्या, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा आहे नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं, ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं यायचं आणि म्हणायचं ताई, आता हा किती बचावाचा पवित्र आहे बघा, हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी आणि हे म्हणते ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदीचा रोल करायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची ते वेळेवर येते की नाही? आमच्या वर्गात एक गोरगोमटं पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा. आणि म्हणलं डोक्याचं काय करायचं? म्हणलं वीग आणून लावू, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते, तुम्ही वीग आणून लावा, असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा. पण माझी एक अट आहे म्हटलं. म्हटलं काय? म्हणलं ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं ते दुर्योधन माझ्या ऐकण्यातलं आहे, तू काळजी करू नको. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो पण आम्हाला भीम सापडत नव्हता.
भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे, आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये जिम होती आणि जिम मध्ये व्यायाम करणारं पोरग रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. आणि त्याला म्हणलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसते, आत यावं लागतं म्हणलं कॉलेज. ते म्हणलं आम्हाला कोण एंट्री देणार. म्हणलं कॉलेजमध्ये नाटक आहे, नाटकात काम करणार का. आणि म्हणलं रोल काय करायचा. आणि म्हणलं आम्हाला सरांनी शिकवलं S फॉर स्ट्रेंथ, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, पेदार शरीरयष्टी आहे, भीमाचा रोल कर म्हटलं. ते म्हणला मी भीम व्हायला तयार आहे, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हणला मला. त्याला म्हणलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत. ते एवढं खुश झालं, ते पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करायला. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले, पण 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. आता तो कुठून आणायचा. पहिल्या बाकावर बसणार एक पोरग ज्यांना आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. प्रत्येक वर्गात असे 2-4 असतात, ते फक्त अभ्यासच करतात. कधी मैदानावरती क्रिकेट खेळायला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो तर त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चर येताना. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजवायचं. त्याला म्हणलं मान करून वर करून जरी वाजवली ना तर नाही कळत पडते कोणाला, पण ते मान वर करून कधी बोललं नाही. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का. म्हणला दादा आपल्याला मान वर करून बोलतायत. म्हणलं तुला शोभल असं काम देतो. म्हणला का. म्हणलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही, मग तर झालं. आणि म्हणला हेच करत आलोय म्हणलं आयुष्यभर, 1 नंबर रोल करतो. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण ते भीम काय माझ्या ऐकण्यातला नव्हते. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतो, पण भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणासाठी पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय. कृष्ण आला का प्रकरण मिटतंय. ते दुर्योधन इतका घाबरलेला. दुर्योधन म्हणला इतिहासात काय झालं ते झालं म्हणला. तुम्ही भीमाला पकडा. तुम्ही जोपर्यंत भीमाला पकडत नाही तोपर्यंत आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हणला. अरे भीमाला म्हणलं गप, कृष्ण येईपर्यंत दमधर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही म्हणला. जोपर्यंत तो पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत म्हणला द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं. आता हे कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हणलं तू ये, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हणला इतिहासात काय झालं ते झालं. हे भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं म्हणला समोरासमोर काय लढाई होऊ शकत नाही म्हटलं. म्हटलं आता करावं काय. आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत साहेब बरी होती, जरा धष्टपुष्ट होता. आम्ही म्हणलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. आणि त्यात काय असते हल्ली कुणी कुणाची मदत घेते, आपण दुर्योधनाची घेतली म्हणून काय. आणि दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली आणि ती गदा फिरवता फिरवता चुकून त्या द्रौपदीच्या विग मध्ये शिरली. त्याला म्हणलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, विग एकीकडं द्रौपदी एकीकडं, सगळं टक्कल दिसायला, सगळं सभागृह हसायला लागलं. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. म्हटलं नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतोय. त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेलं आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पूर्ण लीड रोलला. आम्ही फक्त ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तसंच ऍक्टिंग करायची. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या गाड्या सारख्या दिसतात, त्या ओळखण्यासाठी त्यांना नंबर द्यावे लागतात. आपण माणसं, आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडेल ना त्या दिवशी जगणं सुरू होऊन जाईल.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।